नमस्कार सोलापूरकर. माझं सोलापूर न्यूज चॅनल मध्ये आपलं परत एकदा स्वागत करत आहे. मी आलो आहे सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे. या ठिकाणी या हॉस्पिटल मधील आरएमओज म्हणजे रेसिडेन्शियल डॉक्टर्स हे या ठिकाणी संप करत आहेत आणि आंदोलन करत आहेत. तर आपण जाणून घेऊया यांच्या प्रतिक्रिया आणि यांच्या मागण्या काय आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्या चॅनलला सांगा की आणि तुम्हाला नागरिकांना प्रशासनाला याबद्दल काय सांगायचं आहे? नेमकं आपल्या या आंदोलनाचा उद्देश काय आहे ते थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार सर्वांना. मी माड प्रेसिडेंट डॉक्टर वैशंपायन शासकीय स्मृती महाविद्यालय व प्रवक्ता सेंट्रल मार्ट मुंबई यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर सांगू इच्छितो. BHMS CCMP कोर्स जे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद करत आहे ते एकदम चुकीचं आहे. सध्याच्या परिस्थितीला जेव्हा हजारो रेसिडेंट डॉक्टर आपल्या समोर संप करत आहेत, आपण बघतोय की एखादा MBBS केलेला कोर्स 5.5 वर्ष शिक्षण करून मॉडर्न प्रॅक्टिस करण्यासाठी बाहेर उतरतो आणि तोच 4.5 वर्ष एक वेगळं प्रशिक्षण होमिओपॅथीचं घेऊन कुठेतरी 6 महिने वर्षभर एखादा CCMP कोर्स करून तो कसा रुग्णांच्या जीवाशी खेळणार नाही. एवढं 5.5 वर्ष शिक्षणामध्ये आपण मॉडर्न प्रॅक्टिससाठी जेवढा वेळ देतो तेवढा ते 6 महिन्यात देतील हे वाटत नाही. तरी आमची सर्व प्रशासनाला हीच विनंती आहे. सर्व महाराष्ट्रभर आम्ही सगळे 12,000 रेसिडेंट डॉक्टर एकत्र मिळून आज रात्री 12 वाजल्यापासून ते पुढं पूर्णपणे बंद राहील. सध्या आम्ही फक्त आणि फक्त OPD सर्व्हिसेस जे इलेक्टिव्ह प्रोसिजर्स आहेत त्यांना हॉल्ट केलेलं आहे. आम्ही त्या कॅरी करणार नाहीयेत आणि ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत ते सुरू राहतील. आता उद्या रात्री 12 म्हणजे आज रात्री मध्य 12 पासून आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर. तसेच रेसिडेंट डॉक्टरच्या ज्या काही मागण्या आतापर्यंत उर्वरित आम्ही प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत, जसं की वेतनामधल्या त्रुटी असतील, विद्यावेतन जे आहे ते परिपूर्ण नाहीये. आम्हाला 2026 प्रमाणे जसं DA लागू होतो तो आम्हाला देण्यात आलेला नाही. एवढ्या 53 वेतनामध्ये आम्ही कसं भागवायचं? म्हणजे सर याचा अर्थ मला सांगा की BHMS जे डॉक्टर्स आहेत तर त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला अलाउड नाहीये. ॲलोपॅथी प्रॅक्टिस करायला अलाउड नाहीये BHMS डॉक्टरांना. त्यांना CCMP कोर्स करून ब्रिज कोर्स करून मिक्सोपॅथी प्रॅक्टिस करायचं का करायचंय? त्यांना स्वतःच होमिओपॅथिक काउन्सिल आहे, त्याच्या अंतर्गत ते नोंदणीकृत डॉक्टर म्हणून ते काम करतात. तर त्यांनी फक्त होमिओपॅथी प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यांना शिक्षण घेण्यासाठी 4.5 वर्ष 5 वर्ष जे काही जो काही वेळ घालवतात तो परिपूर्णपणे होमिओपॅथ्स आहेत. आम्ही ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यासाठी 5.5 वर्ष देतो. 6 महिन्याचा कोर्स कसा जस्टिफाय करेल आमच्या 5.5 वर्षाच्या शिक्षणाला? अच्छा, आता सध्या प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या? आमच्या प्रमुख मागण्या आहेत. सर्वप्रथम जी काल रात्री 8 वाजेनंतर जी नोंदणी सुरू केली आहे, जे शासनाने परिपत्रक काढून रात्री 8 वाजेपासून काल पहिलं रजिस्ट्रेशन सुरू केले आहे BHMS डॉक्टरांचं CCMP कोर्स थ्रू, ते सगळ्यात आधी बंद करण्यात यावे. एक्झिस्टिंग जेवढे रजिस्ट्रेशन झालेत त्यांना त्वरित रद्द करण्यात यावं. मुळात CCMP कोर्स हा मिक्सोपॅथीला सगळ्यात प्राधान्य देतो, जे की रुग्णाच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे, तर ते परिपूर्णपणे बंद करण्यात यावं. ही आमची प्रामुख्य मागणी आहे सरकारसमोर. अच्छा, रुग्णांसोबत ज्या काही त्रुटी होतात किंवा प्रॉब्लेम्स होतात त्यासाठी एक तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध असतो, त्याबद्दल काय आपलं म्हणणं आहे? ग्रीव्हियन्स पोर्टल आपलं सरकार आपल्या समोर देतं. विविध माध्यमातून आपण देऊ शकतो. कोणताही डॉक्टर असेल, तो होमिओपॅथ असेल, आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा ॲलोपॅथिक डॉक्टर असेल आमच्यासारखे, त्यांना जर ग्रीव्हियन्स असेल कोणाशी म्हणजे ज्यांना असं वाटतंय की आम्हाला परिपूर्ण ट्रीटमेंट भेटली नाही, ते जाऊन त्यांच्या वैयक्तिक काउन्सिलला जाऊन ते करू शकतात किंवा ते न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात. पण हे अधिकृतपणे ज्यांना नोंदणी देतात BHMS डॉक्टर त्यांच्यासाठी वेगळं पोर्टल करायला पाहिजे. जर CCMP कोर्स तुम्ही करतायत, मुळात कोर्स नकोय, रजिस्ट्रेशन नकोय, तर ग्रीव्हियन्स पोर्टलची गरज नाही पडणार. ग्रीव्हियन्सेस येतील का? कारण मिक्सोपॅथी होईल. ज्या नॉलेजची गरज आहे ते 6 महिन्यात पूर्ण होणं, वर्षभरात पूर्ण होणं नाही. अच्छा, मगाशी आपण जसं म्हणत होता मला की रेसिडेन्शियल डॉक्टर्स यांच्या स्टायपंड मध्ये सुद्धा काहीतरी अपडेट करण्याची गरज आहे, त्याबद्दल काय म्हणाल? लास्ट विद्यावेतनाचं जे अपडेट झालं होतं DMAR थ्रू ते 2024 साली झालं होतं. 2024 सालानंतर विद्यावेतनामध्ये वाढ झालेला नाही. मध्यवर्ती मांडणी बऱ्याच वेळा माननीय हसन मुश्रीफ साहेबांशी व देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण भेटून झालेला आहे. त्यांना वारंवार आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमच्या विद्यावेतनामधल्या त्रुटी
अजूनही भरून आलेल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर जो हा संप चालू आहे, केवळ फक्त रेजिस्ट्रेशनच नव्हे, अशा अनेक बाबी आहेत ज्या आपल्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. रेसिडेंट डॉक्टरचा जो वेळ आहे, जे कार्यालयीन वेळ, जे सेवा देतात त्या वेळेवरही निर्बंध आणायला पाहिजे. कुठेतरी माणूस म्हणून रेसिडेंट डॉक्टरकडे बघितलं पाहिजे. अच्छा, या आंदोलन नंतर, या संप नंतर आपलं पुढे काय, म्हणजे पुढचं पाऊल काय असणार आहे आपलं? प्रामुख्याने संप हा जोपर्यंत मागण्या आमच्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही संप सुरू ठेवणार. जसं की मी आताच थोड्या वेळाखाली बोललो, की आज रात्री 12 पासून आमचा इमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा बंद करण्याचा निर्णय आहे. जो केंद्रीय मार्ड आम्हाला, जे सेंट्रल मार्ड सांगेल त्याच्यानुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू. अच्छा, धन्यवाद सर. जसं की आपण आता पाहिलं की या ठिकाणी मार्ड थ्रू सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे एक संप करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बरीच माहिती आपल्याला इथले रेसिडेन्शियल डॉक्टर्स ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि यांच्या प्रमुख मागण्या आहेत की BHMS डॉक्टर्स जे CCMP कोर्स करून MMC रजिस्ट्रेशन करतायत ते करू नये, असे यांची मागणी आहे प्रामुख्याने. आणि रेसिडेन्शियल डॉक्टर्स यांच्या वेतनामध्ये सुद्धा अपडेट करणे गरजेचं आहे, असे त्यांची मागण्या आहेत. तर पाहत राहा माझं सोलापूर न्यूज चॅनल. नमस्कार.